नमस्कार मित्रांनो, आपण रोजच पाहतो की पक्षी निर्धास्तपणे विजेच्या तारांवर बसलेले असतात. पण कधी तुम्ही विचार केला आहे का त्यांना करंट का लागत नाही? आज आपण यामागचं सोपं आणि विज्ञानावर आधारित कारण समजून घेणार आहोत. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या, करंट म्हणजे विद्युत प्रवाह नेहमी उच्च व्होल्टेजपासून कमी व्होल्टेजकडे वाहतो. म्हणजे जर एखाद्या वस्तूंमधून करंट जायचा असेल तर त्या वस्तूच्या दोन्ही टोकांमध्ये व्होल्टेजचा फरक असणं गरजेचं असतं. आता पक्ष्यांच्या बाबतीत काय होतं ते पाहूया. जेव्हा पक्षी एका विजेच्या तारांवर बसतो तेव्हा त्याचे दोन्ही पाय त्याच एका तारेला स्पर्श करत असतात. याचा अर्थ असा की त्या दोन्ही पायांमध्ये कोणताही व्होल्टेज फरक नसतो. व्होल्टेज फरक नसल्यामुळे काय होतं, करंट वाहतच नाही आणि म्हणूनच पक्ष्यांना झटका बसत नाही. पण आता एक प्रश्न महत्त्वाचा आहे, जर पक्षाने एकाच वेळी दोन वेगवेगळ्या तारांना स्पर्श केला तर? अशा वेळी परिस्थिती पूर्ण बदलते. जर एक तार उच्च व्होल्टेजची आणि दुसरी कमी व्होल्टेजची असेल तर त्या दोन्ही पायांमध्ये व्होल्टेजचा फरक निर्माण होतो आणि मग करंट पक्षाच्या शरीरातून वाहू लागतो, ज्यामुळे त्याला जोराचा शॉक लागू शकतो आणि तो मरूही शकतो. याच कारणामुळे माणसांना करंट लागतो, कारण आपण जेव्हा तारेला स्पर्श करतो तेव्हा आपलं शरीर जमिनीशी जोडलेलं असतं. म्हणजेच एक बाजू उच्च व्होल्टेजची आणि दुसरी बाजू कमी व्होल्टेजची. त्यामुळे करंट शरीरातून वाहतो आणि आपल्याला शॉक बसतो. थोडक्यात सांगायचं झालं तर पक्ष्यांना करंट लागत नाही, कारण ते एका वेळी फक्त एकाच तारेला स्पर्श करतात आणि व्होल्टेज फरक तयार होत नाही. मित्रांनो, विज्ञान इतकं सोपं आणि रोचक असू शकतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रोचक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.